रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। 20 मार्च रोजी महाडच्या चवदार तळ्याचा 98वा वर्धापन दिन भव्य व ऐतिहासिक होणार, रिपाई जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांचा विश्वास। रिपाई आठवले पक्षाकडून महाड क्रांतीभूमीत वर्धापन दिन नियोजनाची महत्त्वपूर्ण बैठक। रिपाई रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली जोरदार तयारी सुरू। केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची राहणार उपस्थिती। 20 मार्च 1927 रोजी विश्वभूषण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडच्या ऐतिहासिक चवदार तळ्यावर पाण्याचा सत्याग्रह करून अस्पृश्यांना पिण्याचे पाणी खुले करून दिले। जगाला हेवा व प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा अशा या क्रांतिकारी लढ्याची जगाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंद झाली। या ऐतिहासिक पर्वाला 98 वर्ष पूर्ण होत असल्याने महाडच्या क्रांतीभूमीत राज्य आणि देशभरातून महामानवाला अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी दाखल होणार आहेत। चवदार तळ्यावर येणाऱ्या अनुयायांना सर्व प्रकारच्या सोयी सुविधा मिळाव्यात, तसेच प्रशासनाकडून अचूक व नीटनेटके नियोजन व्हावे याकरिता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले रायगड जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक जिल्हा अध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांच्या नेतृत्वात आज महाड शासकीय विश्रामगृहात पार पडली। यावेळी महाड चवदार तळे व क्रांतीभूमी परिसराची पदाधिकाऱ्यांनी पाहणी करून नियोजनाचा आढावा घेतला। 20 मार्च रोजी महाडच्या चवदार तळ्याचा 98वा वर्धापन दिन भव्य व ऐतिहासिक होणार असल्याचा विश्वास रिपाई रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी व्यक्त केला। यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आवश्यक त्या सूचना व आवाहन जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड व महाड तालुका अध्यक्ष मोहन खांबे यांनी केले। यावेळी रिपाई रायगड जिल्ह्याचे तालुका अध्यक्ष, प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। धम्मशील सावंत, न्यूज ब्युरो, रायगड। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भगवान गौतम बुद्धांचा तथागत गौतम बुद्धांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा। आज महाडच्या क्रांतीभूमीमध्ये 20 मार्च चवदार तळे सत्याग्रहाच्या अनुषंगानं महत्त्वपूर्ण रिपाई पदाधिकाऱ्यांची, कार्यकर्त्यांची बैठक झालेली आहे। काय सांगा? जय भीम। सालाबादप्रमाणे 20 मार्च चवदार तळे सत्याग्रहाच्या क्रांतीचा 98वा वर्धापन दिन साजरा होत आहे। खऱ्या अर्थाने या ठिकाणी पाण्यासाठी बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली 1927ला क्रांती झाली आणि जे पाणी गुराढोरांना, पशु प्राण्यांना पिण्यासाठी मुभा होती, ते पाणी फक्त आम्हाला म्हणजे बौद्धांना पिण्यासाठी त्यावेळेस परमिशन नव्हती। आणि या पिण्याच्या पाण्याचा खरा सत्याग्रह बाबासाहेब 1927ला करत असताना या महाडच्या चैत्यभूमी या चवदार तळ्यावरती येऊन या ठिकाणी स्वतः पाणी प्राशन करून समस्त महाडमधील आपल्या सर्व अनुयायांना पाणी खुलं करून दिलं। हा जो क्रांतीचा महत्त्वाचा दिवस आहे, हा समस्त आंबेडकरी माहीत व्हावा आणि या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी समस्त आंबेडकरी अनुयायी या भारत देशातून या ठिकाणी यावे, या दृष्टीने दलित पॅंथरच्या कार्यकाळात दलित पॅंथरचे नेते, आजचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आदरणीय रामदासजी आठवले साहेबांनी सुरुवात केली। खऱ्या अर्थाने या ठिकाणी दलित पॅंथरच्या काळात येऊन आदरणीय आठवले साहेबांनी या ठिकाणी पहिलं अभिवादन केलं आणि तिथून खऱ्या अर्थाने अभिवादनाला सुरुवात झाली। आज 98वा अभिवादन सभा या ठिकाणी होणार आहे। अभिवादन करण्यासाठी हजारो लाखोच्या संख्येने देशभरातून बौद्ध अनुयायी या ठिकाणी पोहोचत असतात। रायगड जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हाध्यक्ष या नात्याने मी नरेंद्र गायकवाड, माझी प्रामुख्याने या ठिकाणी जबाबदारी आहे की हा ऐतिहासिक कार्यक्रम खूप भव्य दिव्य स्वरूपात या ठिकाणी साकारण्यात यावा। या ठिकाणी जास्तीत जास्त येणारे जे आपले सर्व अनुयायी आहेत, अभिवादन करण्यासाठी येत असताना त्यांना ज्या काही या ठिकाणी सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्या, त्यासाठी प्रशासन
या ठिकाणी ज्या सोयीसुविधा उपलब्ध करत असतात, त्यासाठी खऱ्या अर्थाने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि कोकण आयुक्त यांच्या समेत इथले स्थानिक या शहरातील मुख्याधिकारी, या ठिकाणचे महाडचे तहसीलदार, प्रांताधिकारी या सर्वांसोबत आम्ही वेळोवेळी बैठक घेतो. सालाबादप्रमाणे दरवर्षी आमच्या बैठकी होतात आणि या ठिकाणी येणाऱ्या आमच्या सर्व अनुयायांना कुठलीही गैरसोय होऊ नये त्या दृष्टीने आम्ही नियोजन या ठिकाणी करत असतो. आणि याच नियोजनाच्या आमच्या बैठका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून जिल्हा बैठक होते. त्यानंतर महाडच्या या चैत्यभूमीच्या महाडच्या हे चौदार तळ्याच्या ठिकाणी खऱ्या अर्थाने नियोजनाची दुसरी बैठक झाल्यानंतर हे सर्व नियोजन या ठिकाणी तयार होऊन खऱ्या अर्थाने येणाऱ्या सर्व आंबेडकरी अनुयायांना अभिवादन करण्यासाठी सगळ्या सोयीसुविधा या ठिकाणी उपलब्ध केल्या जातात. प्रशासनाला आम्ही नेहमी सतत सांगत असतो की येणाऱ्या भाविकांच्या, येणाऱ्या अनुयायांच्या ज्या सोयीसुविधा आहेत त्यात सर्वात महत्त्वाच्या येणाऱ्या महिला वर्ग, लहान मुलं असतात, यांची जी गैरसोय होत असते त्या दृष्टीने त्यांनी सोयीसुविधा कराव्यात आणि त्या दृष्टीने खऱ्या अर्थाने प्रशासन आपलं काम करतं. पोलीस प्रशासनाला आमच्या जे सूचना असतात की या ठिकाणी हजारोच्या संख्येने गर्दी झाल्यानंतर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये त्या दृष्टीने पोलिसांना आम्ही सूचना केल्यानंतर पोलीस प्रशासन रायगड जिल्ह्याचा या ठिकाणचे सोमनाथ गाडगे साहेब जे जिल्हा SP आहेत त्यांच्या माध्यमातून अतिशय चोख बंदोबस्त या ठिकाणी केला जातो. कुठल्याही अनुयायाला गैरसोय होऊ नये, कुठलीही त्याच्या बाबतीत चुकीची घटना घडू नये यासाठी पोलीस प्रशासन सतत सतर्क असतो. हायवेला येणारा जो आमचा सगळा अनुयायी आहे त्यांचं नियोजन केलं जातं. महाड चौदार तळ्याचं सुशोभीकरण असतं ते इथल्या नगरपालिकेच्या माध्यमातून केलं जातं आणि या ठिकाणी येणाऱ्या सर्व अनुयायांची सोयी आम्ही खऱ्या अर्थाने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून करत असताना हा कार्यक्रम कसा चांगल्या पद्धतीने यशस्वी होईल त्या दृष्टीने आम्ही तयारी करत असतो. 20 मार्चच्या कार्यक्रमाची आमची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकातून, त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला आम्ही पुष्पहार अर्पण करून त्या ठिकाणाहून आम्ही चौदार तळ्याकडे मिरवणुकीच्या स्वरूपात आम्ही त्या ठिकाणी निघत असतो. चौदार तळ्यावर जाऊन तिथं नतमस्तक होऊन नंतर ही मिरवणूक आमची क्रांतीस्तंभावर जाते आणि क्रांतीस्तंभावर त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने आदरणीय आमदार रामदासजी आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी अभिवादन सभा संपन्न होते. या अभिवादन सभेला यावेळेस मुख्यमंत्र्यांना देखील आम्ही आमंत्रित करीत आहोत, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आमंत्रित करीत आहोत, या राज्याचे समाज कल्याणचे मंत्री संजयजी शिरसाट साहेब यांना आमंत्रित करत आहोत. रायगड जिल्ह्यातील दोन्ही खासदार सुनीलजी तटकरे साहेब, अप्पा बारणे साहेब आणि रायगडमधील 7ही आमदार, त्यातील 2 कॅबिनेट मंत्री कुमारी आदितीताई तटकरे आणि महाड ज्या चौदार तळ्याचं जे हे आपलं स्मारक ज्या ठिकाणी आहे त्या महाड शहरामध्ये, या महाड तालुक्यातील विधानसभेचे आमदार आदरणीय भरतशेठ गोगावले साहेब, ते आज कॅबिनेट मंत्री आहेत, ते देखील या ठिकाणी उपस्थित राहतात. खऱ्या अर्थाने महाड शहरातल्या या कार्यक्रमाला ज्या ज्या काही त्या ठिकाणी गरजा लागतील, ज्या ज्या काही आमच्या अडचणी असतील त्या सगळ्या अडचणी इथले आमदार, इथले कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले समजावून घेतात आणि त्या सगळ्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देऊन या ठिकाणी कुठलीही गैरसोय होऊ नये यासाठी प्रयत्नशील असतात. आमदार साहेब, कॅबिनेट मंत्री भरतजी गोगावले साहेबांचं आम्हाला नेहमी या ठिकाणी सहकार्य असतं आणि अतिशय चांगलं काम त्यांचं या ठिकाणी आमच्या सर्व बौद्ध अनुयायांच्यासाठी चालू असतं. आज नियोजनाची बैठक या ठिकाणी पार पडलेली आहे. आमचं पूर्ण नियोजन या ठिकाणी ठरलेलं आहे. 20 मार्चचा कार्यक्रम हा भव्य दिवस स्वरूपात या ठिकाणी होणार आहे. या सूचना मी माझ्या सर्व कार्यकर्त्यांना दिलेल्या आहेत. अधिकाऱ्यांना देऊन या ठिकाणी कुठलीही गैरसोय होऊ नये यासाठी प्रयत्नशील असतात. आमदार साहेब, कॅबिनेट मंत्री भरतजी गोगावले साहेबांचं आम्हाला नेहमी या ठिकाणी सहकार्य असतं आणि अतिशय चांगलं काम त्यांचं या ठिकाणी आमच्या सर्व बौद्ध अनुयायांच्यासाठी चालू असतं. आज नियोजनाची बैठक या ठिकाणी पार पडलेली आहे. आमचं पूर्ण नियोजन या ठिकाणी ठरलेलं आहे. 20 मार्चचा कार्यक्रम हा भव्य दिवस स्वरूपात या ठिकाणी
होणार आहे या सूचना मी माझ्या सर्व कार्यकर्त्यांना दिलेल्या आहेत. जास्तीत जास्त या ठिकाणी बौद्ध अनुयायी येणार आहेत. मी महाराष्ट्रातल्या किंवा भारत देशातील सर्व बौद्ध अनुयायांना मी आवाहन करेन की चवदार तळे या ऐतिहासिक ठिकाणी आपण चवदार तळ्याचं पाणी प्रदर्शन करण्यासाठी या ठिकाणी नतमस्तक होण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने या. इथे कुठल्याही प्रकारची तुम्हाला गैरसोय होणार नाही. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यातील सर्व RPIचे कार्यकर्ते, स्थानिक कार्यकर्ते, आमचे तालुकाध्यक्ष मोहन खांबे सहित त्यांची संपूर्ण टीम आणि रायगड जिल्ह्यातील माझे सर्व तालुका अध्यक्ष, सर्व जिल्हा कमिटी, सर्व माझ्या वेगवेगळ्या आघाडीचे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी कुठलीही गैरसोय होऊ नये म्हणून आपल्या अनुयायांची सेवा करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असणार आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त संख्येने सर्व अनुयायांनी या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी यावं असं मी समस्त भारतीयांना आवाहन करतो. आणि नियोजन आमचं व्यवस्थितरित्या ठरलेलं आहे. या ठिकाणी आठवले साहेब येऊन मार्गदर्शन करणार आहेत, अभिवादन करणार आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त संख्येने सगळे उपस्थित राहा असं मी सगळ्यांना आवाहन करतो आणि इथेच थांबतो. जय भीम.